नाही, या योजनांचं महत्व संपलं आणि एकनाथ शिंदेचंही महत्व कमी झाल्याचं लक्षण एकूण काही योजनांच्यावर लक्ष घातल्यानंतर लक्षात येईल. म्हणजे मी तर असं म्हणेन की लाडकी बहीण योजना ही मुळात एकनाथ शिंदेजींचीच कल्पना होती. त्यांना वाटलं मी मुख्यमंत्री मला करतील, त्यामुळे त्यांनी पायावर धोंडा मारून घेतला असं माझं मत आहे. एक तर राज्याच्या तिजोरीला हार पाडलाय आणि बहिणींच्या लाडक्या बहिणीच्या ह्याच्यामध्ये बहिणींना दिलं त्याचा आनंद, पण त्यांनी आणलेली योजनेचा फायदा त्यांना काय झाला आहे कळत आहे. या सरकारमध्ये आपण सहभागी आहोत, त्यामध्ये कुठेही असा मतभेद होता कामा नये किंवा दिसता कामा नये. परंतु दुर्दैवानं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणलेल्या योजनांना बंदच करायचं ठरवलं आहे. खात्री नाही त्या योजना बंदच होती. आता मला सांगा की आनंदाचा शिदा कुठे दिसतोय? संपला आनंदाचा शिदा. कारण निवडणूक संपली, आनंद झाला, आनंदाचा शिदा संपला. आता गरीब माणूस पुढे आहे, त्याला आता खरं म्हणजे नववर्षाला, गुढीपाडव्याला, होळीला सगळ्या सणाला देत होते आणि आपली होळी साजरी करून घेत होते कंत्राटदार आणि सरकारचे मंत्री. पण आता तो पण गायब झालेला आहे. याचा अर्थ असा आहे की गरिबांच्या योजनांना खात्री लावून ज्या काही सामान्य माणसासाठी गोरगरिबांसाठी योजना होत्या त्या बंद करण्याचा निर्णय सरकारचा झाला असावा आणि एकनाथ शिंदेना सांगितलं असावं की आता तुम्ही आणलेल्या योजना पुढे चालवू शकत नाही, कारण हे सरकार होडीवर चाललेलं सरकार आहे. होडी म्हणजे ओव्हरड्राफ्ट घ्यायचा आणि काम भागवायचं, अशा प्रकारची आताची स्थिती आहे. पुण्यामध्ये घटनांमध्ये घडली होती, आपण बघितलं दिलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पण मात्र राज्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये सरकारने याला टीका दिला आहे. हे काल पण बोललो आम्ही, यांची नियत, यांची करणी कथनी यात खूप अंतर आहे. सत्तेसाठी लोकांना मूर्ख बनवणं हा यांना बरोबर जमते आहे. शेतकऱ्यांना त्याच पद्धतीनं बळी घेण्याचं काम, बळी देण्याचं काम त्यांनी केलं. आज शेतकरी संकटात आहे, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी होते म्हणून पैसे भरले नाहीत बँकेत, परत दिले नाही आणि त्यामुळं आज शेतकरी संकटात असताना अपेक्षा होत्या की शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. पण दुर्दैवानं शेतकरी मतासाठी आहे आणि कंत्राटदार मतं मिळवल्यानंतर कंत्राटदार यांच्या लेखी आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. ते तर धानाची तुकारी 6 महिन्यापासून मिळाले नाही. मागच्या वर्षी मका खरेदी केलाय, ते 8 महिने पैसे दिले नाही. म्हणे सोयाबीनचे अद्यापही पैशाचा पत्ता नाही. खरेदी केली पण आजही 60% लोकांना सोयाबीनचे पैसे मिळाले नाही. मागच्या वेळेस धान खरेदीचे पैसे मिळाले नाही. म्हणजे पैसे नाही, खरेदी सुरू आहे, शेतकरी त्यांच्या दारात फिरतोय. सरकारच्या स्वतःच्या पैशासाठी स्वतः सरकारकडे भीक मागायची पाळी शेतकऱ्यावर या सरकारने आणली आहे. सर, पुणे घटनेनंतर एसटी प्रश्नाचं दाखल झालेलं आहे. काल रात्रभर स्वारगेट डेपोमध्ये लाईट प्रवाशांच्या आत वारंवार अशा घटना घडतात. पुण्यासारख्या शहरामध्ये लाईट जाते आणि तेही स्वारगेट हा मध्यभागी असलेले बसस्थानक आहे, जिथे अलीकडे घडलेल्या घटना पाहता तिकडे सरकारनं तातडीनं पॉवर बॅकअप दिला पाहिजे, जनरेटरचं बॅकअप दिलं पाहिजे, सोलरचं लावलं पाहिजे. पण पुण्यात लाईट जातेच कशी, हा खरा प्रश्न आहे. पुन्हा काही पाप घडवण्यासाठी ती लाईट गेली का? पाप घडवण्यासाठी, पाप घडण्यासाठी लाईट गेली का? कोणीतरी षडयंत्र आहे का? या संदर्भात चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. तर आंबेडमध्ये मारहाणीची घटनेचा एक व्हिडिओ समोर आला होता, त्यामध्ये सोळंके यांचा कार्यकर्ता होता. आता ज्याला मारहाण झाली तो म्हणतोय की माझ्या जीवाला धोका आहे. बीड म्हणजे सापांचा बीड असतो ना, तसा तो राजकारण्यांचा सापांचा बीड झालेला. बीडाला शुद्धीकरण करायसाठी खरं म्हणजे आजपर्यंत सापाला दूध पाजलं, आता सापांना ठेचण्याची पाळी त्या बीड जिल्ह्यात आलेली आहे. जे कोणी राजकारणी रूपी साप असतील त्या जिल्ह्यात, त्यांना एकदा जे काय आता पुढे येत आहेत विषय ज्या पद्धतीनं, खरं म्हणजे आतापर्यंत धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची आवश्यकता होती आहे. हे
सर्व शोधला, सिरियल चौकशी केली, आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करून टाकली. तरी आम्ही म्हणतात पुरावे आले की आमच्याकडे माहिती आली, आमच्याकडे सगळं चौकशीमध्ये आढळले. अरे चौकशी बंद आहे, काय आढळणार? हे सगळे जे काही राजकारण चाललंय बीड जिल्ह्यात, आता तर मला भीती आहे की त्या ठिकाणी जो वाद निर्माण झालेला आहे मराठा वर्सेस ओबीसी किंवा बंजारी, आज शाळामधून त्या मुलांना मराठा समाजाची शाळा असेल तर इतर समाजाची मुलं काढली जात आहेत आणि ओबीसी समाजाची शाळा असेल तर मराठा समाजाची मुलं काढली जात आहेत. हे कशातच होतं काय? सरकार काय झोपलाय काय? एवढा जर एखाद्या जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा बिघडला असेल, सामाजिक दृष्ट्या संवेदनशील तो जिल्हा झाला असेल तर सरकारने लक्ष घातलं पाहिजे की नाही? पण ते लक्ष न घालता उद्या त्या बीड जिल्ह्यामध्ये निरपराध लोकांचे, शेकडो लोकांचे बळी पडतील, बळी जातील, त्याला जबाबदार कोण असणार? म्हणून सरकारनं लक्ष घातलं पाहिजे आणि ते जे काही गुन्हेगारी आहे बीडची, कोणी असू देत, ते ठेचून काढण्याची ताकद सरकारने दाखवली पाहिजे. समोर आलाय आणि त्यामध्ये बहिणीची छेड काढली म्हणून महाराष्ट्रातल्या डेपोचा 7 दिवसाच्या आत अहवाल तयार करू असं मार्केटच्या घटनेनंतर सांगितलं होतं. मात्र आज 15 दिवस घेतले तरी पण काही अहवाल माहिती आहे मला, मी ऐकलं आहे. हे वेळ मारून नेणारं सरकार आहे, टाइमपास. लोकांना गृहीत धरून, लोकांना कळत नाही अशा प्रकारचा आविर्भाव सरकार बघत आहे. म्हणजे 7 दिवसात करू, ऑडिट करू, तिथल्या त्रुट्या दूर करू, 7 दिवसामध्ये निर्णय घेऊ. याचे 7 दिवस म्हणजे मला वाटतं की सत्तेचे 5 वर्ष असावे. चौकशी झाली पाहिजे, आरोप प्रत्यारोपाची चौकशी झाली पाहिजे. भोसले म्हणतो ते खरं आहे का? चौकशी करणारे कोण? पोलिसांनी बीडच्या पोलिसांवर विश्वास न ठेवता या सगळ्या घटनांमध्ये बाहेरचे पोलीस पाठवा, निपक्षपाती चौकशी करा, जो दोषी असेल त्याला चौकात आणून फटके मारा आणि तो पुन्हा चालू शकला नाही पाहिजेत आपल्या पायानं. अशा प्रकारची नालायक लोकांना सजा द्या. यांचं देखील ऑडिओ क्लिप व्हायरल होते. एका तहसीलदाराला तरी धमकी दिल्याचं पाहायला मिळते. तुम्ही तहसीलदार म्हणून ज्याने पण मला येऊन भेटला नाही, तुम्हाला पाहतो, असा विषय त्यामध्ये आहे का? तर मी ते ऐकलं नाही, पण असं बोलणं किंवा वागणं चुकीचं आहे. राजकारणामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर काम करत असताना प्रशासनाची दोन शाखा आम्ही समजतो, पण असं जर काही केलं असेल तर हे त्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये दादागिरीचा असं त्याचा अर्थ होतो. तर कल्याणमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे वर्सेस नाईक असा एक वाद पेटलेला आहे. गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की ज्याची कामं रुपच घ्यावी असं पत्र निर्णय जो घेतला होता, खासदारांनी घेतला होता, त्याला कुठेतरी विरोध केलेला आहे की गावं नवी मुंबई महापालिकेत नको, कारण त्यामुळे महापालिकेची योजना पडेल असं पत्र. ते शीतयुद्ध सुरूच आहे. 2 पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे. 2 पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघळी सुरू आहे. 2 पक्ष भविष्यात आपसात लढताना सुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईक सारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेच्या संघटनेची गोची करायचं, मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा, हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालं आहे. त्याचा शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल. पण मला शेवट जो दिसतो तो मात्र दोघांमध्ये निर्माण झालेली जरी कधी न बुजणारी, न मिटणारी जरी असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे.